नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण तयारी करतो आहोत. 8 नोव्हेंबरला आपली परीक्षा आहे आणि आता 3 महिन्यापेक्षाही कमी दिवस बाकी आहेत. आतापर्यंत जो अभ्यास तुम्ही केला आहे त्यावर बेस्ड क्वेश्चन सॉल्विंगची प्रॅक्टिस करणं अतिशय आवश्यक आहे. कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये एक्झॅक्टली क्वेश्चन्स कसे येतात हे तेव्हाच कळेल जेव्हा आपण प्रश्न सोडवून बघूयात. यासाठी तुम्ही माझ्याकडनं चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक नक्की घ्या. ही ऑनलाईन मोडवरती अवेलेबल आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डचं 6वीचं जे पाठ्यपुस्तक आहे आपलं विज्ञानाचं त्यावर बेस्ड ही क्वेश्चन बँक बनवलेली आहे. प्रत्येक चॅप्टर मधून मॅक्झिमम क्वेश्चन मी यामध्ये काढलेले आहेत, ज्यामुळे 300 पेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला विथ आन्सर की इथे मिळणार आहेत. एवढंच नाही तर यामध्ये 4 मेगा टेस्ट पण इन्क्लुडेड आहेत, ज्या फायनल एक्झाम पॅटर्न वरती बेस्ड आहेत. त्यासाठी कुठेही जायचं नाहीये. इथे व्हॉट्सअप नंबर मी शेअर केलाय. ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर ही क्वेश्चन बँक तुम्हाला ऑनलाईन मोड वरतीच अवेलेबल होणार आहे. त्यामुळे अगदी घर बसल्या ही क्वेश्चन बँक तुम्ही परचेस करू शकता. ही नक्की घ्या. आता एक काही लेवल पर्यंत अभ्यास झालेला असतो आपला. त्यावरचे जर क्वेश्चन सोडवून बघत राहिलात तर परीक्षेमध्ये अजिबात त्रास होणार नाही. रोजची सवय असल्यासारखी तुम्ही जाऊन परीक्षा देऊन याल. सध्या आपण 2024 ची प्रश्नपत्रिका सोडवतोय बघा. या प्रश्नामध्ये एक आकृती दिली आहे आणि त्यामध्ये PQRS ही शहरं दाखवली आहेत. इकडे शहर PQRS ही पृथ्वीवरती शहर दाखवली आहेत त्यांनी आणि इकडे सूर्य आहे आणि इकडे सूर्याच्या भोवती अशी पृथ्वी फिरते. तर त्यांनी सांगितलंय की जियाला आता चंद्र दिसू शकतो पण सूर्य दिसत नाही, तर ती कोणत्या शहरात असेल? अगदी सोपा प्रश्न आहे. चंद्र दिसेल म्हणजे ती अशा शहरात असली पाहिजे जिथे रात्र आहे. पृथ्वीच्या एका बाजूला सूर्य असेल, दिवस असेल, तर दुसऱ्या बाजूला रात्र असते म्हणजे चंद्र दिसेल. तर ऑब्विसली पर्याय बी म्हणजे पी किंवा क्यू ही 2 शहर आहेत बघा, जिथे आत्ता रात्र आहे आणि इकडनं चंद्र बघू शकतो आपण. आता इतका सोपा प्रश्न आहे पण काय केलंय बघा ट्रिकीपणा याच्यामध्ये, की इथे सूर्य असा मोठा दाखवलाय आणि पटकन मुलांना सूर्य आपल्याला त्या दिवशीच्या टेन्शन मध्ये सूर्य समोर दिसतो आणि पटकन आपण इकडनं RS त्याचं उत्तर लिहून येतो. आणि प्रश्नात आपल्याला चंद्र दिसू शकतो विचारले, चंद्र दिसणारी शहर. तर हेच आहे, जेव्हा तुम्ही भरपूर प्रश्न सोडवाल ना तेव्हा अशी प्रॅक्टिस होत जाईल. म्हणून मी सतत तुम्हाला सांगते की प्रश्न सोडवत बघत जा. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न विचारतोय आपल्याला, जर आपण एखादा झेंडा चंद्रावर रोवला तर काय दिसेल? झेंडा वाऱ्यावर लहरत आहे, झेंडा स्थिर आहे, झेंडा हळूहळू पुढे अवकाशात जात आहे, झेंडा जमिनीत खोल जात आहे. तर ह्यामध्ये हे लक्षात यायला हवं आपल्या की चंद्रावरती वातावरण नाहीये, तिथे वारच नाहीये, हो की नाही? त्यामुळे लावलेला झेंडा जो आहे तो तिथे जिथे लावू आपण तिथे स्थिर राहील. आलं लक्षात? पर्याय बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये 4 चित्र दिली आहेत. भोबरा, भिंगरी, सायकलचं चाक आणि कप्पी. त्यांच्यातील कोणत्या वस्तूला फक्त एक प्रकारची गती असू शकते ते ओळखा. तर आपण जर नीट निरीक्षण केलं तर लक्षात येतं की कप्पी यालाच फक्त वर्तुळाकार गती असू शकते. बाकी जे भिंगरी, भोवरा आणि सायकलचं चाक आहे यांना एकापेक्षा जास्त प्रकारची गती असू शकते. त्यामुळे पर्याय डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे बघा, डासांच्या पायांची हालचाल ऐकू येत नाही पण पंखांची हालचाल ऐकू येते. कारण पायांच्या हालचालीची वारंवारता 20 हर्ट्झ पेक्षा कमी आहे आणि त्यापेक्षा
जास्त पंखांच्या हालचालीची वारंवारता आहे. पायांच्या हालचालीची वारंवारता 20 हर्ट्झ पेक्षा जास्त आहे आणि 20 हर्ट्झ हे पंखांच्या हालचालीची वारंवारता यापेक्षा जास्त आहे. पायांच्या हालचालीचा आयाम हा पंखांच्या हालचालीच्या आयामापेक्षा जास्त आहे. पायांच्या हालचालीचा आयाम हा पंखांच्या हालचालीच्या आयामापेक्षा कमी आहे. ठीक आहे. तर काही काही गोष्टी आयाम म्हणजे काय, दोलन गती म्हणजे काय, वारंवारता काय, या गोष्टी थोड्या समजून घेऊयात. इथे हा लंबक अडकवलेला आहे ए नावाचा, म्हणजे ए ठिकाणी, आणि आपण त्याला बी पर्यंत ओढून जर सोडून दिलं तर तो या पद्धतीने दोलन गती आपल्याला दाखवेल. म्हणजे ए पासून सी पर्यंत, सी पासून बी पर्यंत, पुन्हा ए पर्यंत. ओके, आलं लक्षात? तर आता लंबकाला दोलन गती दिल्यानंतर लंबकाच्या ए या मूळ स्थितीपासून बी किंवा सी पर्यंत व्यापलेल्या महत्तम अंतरास दोलनाचा आयाम म्हणतात. म्हणजे इथे ए सी आणि ए बी हा दोलनाचा आयाम आहे. ठीक आहे. दोलकाने एका सेकंदात पूर्ण केलेल्या दोलन संख्येला दोलकाची वारंवारता, म्हणजे एका सेकंदात किती दोलन पूर्ण करतो हा दोलक यावर त्याची वारंवारता ठरते. म्हणजेच कसं बघा, बी पासून ए पर्यंत, ए ते सी, सी ते ए आणि ए ते बी, म्हणजे थोडक्यात काय, बी पासून असं गोल फिरून पुन्हा बी पर्यंत, हे एवढं एक अंतर झालं म्हणजे एक दोलन झालं. आणि वारंवारता ज्याला इंग्लिशमध्ये एन, स्मॉल एन ने आपण डिनोट करतो, त्याचं सूत्र काय, 1 भागिले दोलकाचा दोलनकाळ म्हणजे टी. सो 1/t याचं सूत्र होईल. एका सेकंदात किती दोलने झाली याला वारंवारता म्हणतात. वारंवारता कशात मोजतात, हर्ट्झ मध्ये. आणि 1 हर्ट्झ म्हणजे एका सेकंदात 1 दोलन, 100 हर्ट्झ म्हणजे एका सेकंदात 100 दोलने. आता एवढं समजून घेतल्यावर पुढचा पॉइंट समजून घ्या. ध्वनीचा विचार करता ध्वनीचे 3 प्रकार पडतात. श्राव्य ध्वनी जो आपल्याला ऐकायला येतो, त्याची वारंवारता किती असते, 20 ते 20,000 हर्ट्झ. अवश्राव्य ध्वनी जो आहे त्याची वारंवारता किती असते, 20 हर्ट्झ पेक्षा कमी. आणि ही कोण ऐकू शकतो, तर व्हेल, मासे, हत्ती, गेंडा हे ही वारंवारतेचा ध्वनी ऐकू शकतात. श्राव्यातीत किंवा स्वनातीत ध्वनी जो आहे तो 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्तीचा असतो. कुत्र्यासारखे प्राणी हा ध्वनी तयारी करू शकतात, या ध्वनीमध्ये आवाजही काढू शकतात आणि हा ध्वनी त्यांना ऐकायला सुद्धा येतो. आता या चार्टवर बेस्ड इकडे बघा, आता पायांच्या हालचालीची वारंवारता जी आहे ती आपल्याला ऐकू येत नाही असं म्हणतात. ऐकू येत नाही म्हणजे ती 20 हर्ट्झ पेक्षा कमी असली पाहिजे, कारण आपल्याला 20 ते 20,000 हर्ट्झच्या मधल्या वारंवारतेचा ध्वनी ऐकायला येतो. आणि पंखांच्या हालचालीची वारंवारता आपल्याला ऐकू येते, पंखांची हालचाल म्हणजे त्याचा 20 ते 20,000 हर्ट्झच्या मध्ये त्याची वारंवारता असली पाहिजे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय होईल, पर्याय ई. ओके. सो पायांच्या हालचालीची वारंवारता आणि पंखांच्या हालचालीची वारंवारता 20 हर्ट्झ इथे मध्ये येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपल्याला विचारतोय, खालीलपैकी कोणत्या साधनात विद्युत चुंबक वापरला जात नाही. पर्याय आहेत, कपडे धुण्याचे यंत्र म्हणजे वॉशिंग मशीन, शीत कपाट म्हणजे आपलं फ्रीज, रेफ्रिजरेटर, विद्युत तापत म्हणजे इलेक्ट्रिक हीटर, आणि विद्युत घंटा म्हणजे इलेक्ट्रिक बेल. तर इथे लक्षात घ्या, ज्या इलेक्ट्रिकच्या वस्तू फक्त गरम करण्यासाठी वापरतो ना आपण, काही गोष्टी गरम, म्हणजे इलेक्ट्रिक बल्ब असेल, गीझर असेल, आयर्न प्रेस आपली इस्त्री असेल, तर किंवा हा इलेक्ट्रिक हीटर असेल, तिथे फक्त गरम करायचंय, त्या उपकरणांमध्ये विद्युत चुंबकाची गरज नसते. त्यामुळं म्हणजे याचं उत्तर तर पर्याय सी होईल. पण हे बाकीची उदाहरणं लक्षात ठेवा जिथे विद्युत चुंबक वापरला जात नाही. आणि बहुतेकदा असा उलटाच प्रश्न विचारला जातो की विद्युत चुंबक वापरला जात नाही ते पर्याय सांगा.
तर जिथे फक्त गरम करायचंय तिथे हे वापरलं जात. चला आता मग आजचा व्हिडिओ इकडेच कन्क्लूड करते. असेच अजूनही सोडवलेले एमसीक्यूज घेऊन येणार आहे. व्हिडिओज मी सतत बनवते तुमच्यासाठी आणि तुमच्याकडूनही खूप छान रिस्पॉन्स आहे चॅनलला. त्यामुळे मलाही उत्साह येतोय व्हिडिओज बनवायला. रिस्पॉन्स असाच द्या. अभ्यास खूप छान करा आणि ही परीक्षा नक्की क्वालिफाय करा. सेकंड लेव्हलची तयारी आपल्याला करायची आहे. त्याचे व्हिडिओज पण चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहेत. भेटत राहूया. टाटा.